मग आता काय बाबा तुम्ही मोठी माणसं झाली. आता काय पंचायत समितीला उभीत म्हणल्याच्या नंतर काय बाबा, आता निवडून आल्याच्या नंतर तर आम्हाला वेळ देते का नाही पूर्वी कोणाच ठाऊक. अहो तसं काय नाही, माझी एवढी इच्छा नव्हती बर का, पण हे आबालेच मागे लागले माझ्या. निवडणुकीला उभी राहा, महिलांना राखीव सीट आहे, तू निवडून येशील, मी आहे ना तुला सपोर्ट करायला. नाही चांगली गोष्ट आहे. कसं आहे आता शेवटी निवडणुकीत उभं राहिलं पाहिजे, लोकशाही दिलेला तो आपला अधिकार आहे. मग पण मला काय म्हणायचं आपण की फक्त पुढाऱ्यांच्या पोरांनाच तिकीट मिळत. आता मला सांग, पंचायत समिती, जिल्हा परिषद घे, कुठलं घे, म्हणजे कार्यकर्त्यांनी फक्त 17 उचलायच्या का? मला सांग, बरोबर की नाही? हा ठीक आहे, तुझा आबा राजकारणात होता, आबा सरपंच होता, पंचायत समिती सदस्य होता, आबा जिल्हा परिषद सदस्य पण होता, बरोबर की नाही? पण तुझा काहीच कर्तृत्व नाहीये, परंतु फक्त आबामुळे तुला उभं केलं म्हणून तू उभी राहिली. अगं पण असे कितीतरी कार्यकर्ते इच्छुक असतील ना आबांचे, तात्यांचे, पण त्यांना तिकीट मिळलं का? नाही मिळलं. अहो हो, सगळं मान्य आहे, पण मला पण समाजकार्य करायचंच होतं, मला समाजसेवा करायचीच होती. पण एखादी सीट असल्याशिवाय थोडी करता येते ते. हा नाही, कसं आहे, लोकांचं कल्याण करायचं म्हणलं की सत्तेत राहावं लागतं. सत्ता असली म्हणजे कसं लोकांना सेवा करता येते, गोष्ट चांगली आहे. पण चांगलं जोरदार मग काय बाबा आबाने आता केले. आणि इकडे आता मंजुळाबाई येतं तात्यांकडून. मग तेच, पण मला बाकी काय माहित नाही. तुम्ही माझ्या प्रचाराला आलंच पाहिजे. अरे कुठं? अगं सपना आहे बघ, नीट ऐक, मुद्दा काय आहे आता. तू आबाची पोरगी, हा मग हायच, ऐक, आबाची पोरगी, तू पंचायत समितीला तिकडून उभी आहे. तुझ्या विरोध पार्टी कोण कोण? आमचे तात्या. तर तात्यान कोण कोण उभे आहे? मंजुळाबाई. आता मला सांग, तू तुझ्या बापाचं ऐकलं तसं मला पण माझ्या बापाचं ऐकावं लागेल ना. असं काय करतेस मग तुम्ही प्रचाराला येणार नाही का? अरे मला कसं तुझ्या प्रचाराला येता येईल? तात्या काय म्हणतील, विरोधकांच्या प्रचाराला चाललाय, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तात्या मला खवळतील ना. जा बाबा, तुम्ही काहीच नाही करू शकत. ऐक बघ, प्रोफेशनल लाईफ वेगळी, राजकीय लाईफ वेगळी आणि पर्सनल लाईफ वेगळी. तुझं माझं जे नातं आहे ते आपली पर्सनल लाईफ, बरोबर की नाही? अगं तू पाहत नाही का, आता बातम्यामध्ये ऐकत नाही का, बाप एका पक्षात असतोय, तो पोरगा एका पक्षात असतोय, सुनबा एका पक्षात असते. आता तू ती पाहिलं का नाही, ते जळगाव तिकडं ते एकनाथ खडसे साहेब शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यांची सून ते कुठं, ते तिकडे बीजेपी मध्ये. म्हणजे वेगवेगळं असू शकतं ना. नाती एका ठिकाणी ठेव, राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेव. बरं ते सगळं जाऊ द्या, मला वोट देसाल का नाही सांगा. हा कसं आहे, हे आतली गोष्ट आहे. मत कुणाला द्यायचं हा माझा अधिकार आहे. तू काय काळजी करू नको, माझं मत हे तुलाच असणार. फक्त मला तुझ्या प्रचाराला येता येणार नाही. मी तसे खबरी ठेवेलच, तुम्ही कोणाला वोट देताय कळेल. आतून माझा तुला फुल पाठिंबा आहे का नाही गोष्टीचं. आता कसं आहे, तात्यांमुळे मला नाही इलाज आणि त्या मंजुळाबाईच्या प्रचाराला जावं लागेल. नाही, आता आबांचे प्रयत्न चालू आहे जरा. कसं की मंजुळाबाईला उभं नाही करायचं, जरा तात्याशी बोलणं चालू आहे, पैसे देऊन जरा सेटलमेंट करणार. काय पैसे घ्या? अरे ते बिनविरोध करण्यासाठी वय. नाही आता कसं आहे, उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस, बरोबर की नाही? आणि तिकून तुझं तिकीट तर फिक्स आहे माझं, बरोबर. आणि हे कोण मंजुळाचं तिकीट फिक्स आहे. पण आता आबाचं चालले आहे, ते आबाचं चालले आमच्या कानावर आले की आबाला असं वाटतंय की आमची सपनाबाईला कुणी विरोधकच नसला पाहिजे, सपनाला निवडणूक फक्त बिनविरोध झाली पाहिजे. पण खरं सांगू का सपना, माझ्या पण बुद्धीला ही गोष्ट पटत नाही. लोकशाही आपली, ठीक आहे ना, बिनविरोध व्हायचं काय कारण आहे? ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहू दे ना, उभं राहू दे, होऊन दे ना, जाऊन दे, लोकांनी निवडून देऊन दे ना. ठीक आहे, आम्ही तसा प्रचार करणारच आहे, पण आबांची इच्छा आहे हो बिनविरोध निवडणूक. तुला एक गोष्ट सांगू का, मला पूर्ण विश्वास आहे सपना, तू निवडून येशील. खरं काय माहितीये का, हे बघा, आबांचं पण 4-5 गावामध्ये तसं नाही म्हणलं तरी वलय आहे. आबाच्या भीतीपुटी का होणार, पण काही लोक मतदान करणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यातल्या त्यात आता कसं, मी तुझ्याकडून आहे आतून, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय आहे, आता दुसरी गोष्ट, तात्याने जो उमेदवार दिलाय ना, तो कच्चा आहे. मला सांगते, सध्याला गावात किंमत आहे का? पंचकृषीत कोण किंमत देणार आहे? सध्याच्या बायकोला कोण किंमत देणार आहे? नाही. हा, त्याच्या जागेवर जर समजा तात्या आमच्या घरातलं कोणी असतं ना महिला, तर मात्र तुझं सीट अवघड झालं असतं. पण टेन्शन घेऊ नको, कारण ते काय सीट असं कच काय सगळे लोक माहित काय तात्याने तो उमेदवार दिलाय, काय दिलाय. आता बघून निवडणूक नेमकं काय होतंय काय नाही त्या गोष्टीचं. चालतंय, चला उद्या फॉर्म भरायला चालली, तर तुला खूप खूप शुभेच्छा फॉर्म भरायला, निवडणुकीसाठी शुभेच्छा. पण आता कसं आहे, मंजुळाबाई बरोबर मात्र आम्हाला फॉर्म भरायला जावं लागेल. आता लक्ष द्या आमच्या पशी, नाही तर निवडणूक आल्याच्या नंतर आम्हाला विसरूनच जाशील. मला तेच सांगायचं होतं. हे बघा, आता निवडणुका चालू आहेत, प्रचार वगैरे करावं लागेल, मला तिकडे लक्ष द्यावं लागेल, म्हणून तुम्हाला जरा टाइम कमी द्यायला लागेल.
हा फक्त निवडणुका पुरतात. हा निवडणुका पुरताच. हा नाही तर आता म्हणशील प्रचार आहे निवडणूक आहे तर मला टाइम कमी, उद्या जर निवडून आले तर म्हणशील नाही नाही माझी इकडे मिटिंग आहे तिकडे मिटिंग आहे. असं चालणार नाही. तुझे राजकीय लाईफ बरोबर तुला माझ्या पर्सनल आपली लाईफ पण जपावा लागणार आहे. मान्य आहे मला, पण थोडा टाइम कमी द्यावा लागेल. चालेल चालेल चालायचं मग. चला चला आला तर इथं लोक म्हणतात विरोधकांची दोन माणसं एकामेकाला भेटतात. चला, चला. वेगळंच होतं. चला. कुणी बघायच्या आधी चला.